आणि आता बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या 100 हेडलाईन्स। मेट्रो 9च्या काशीगाव ते दहिसर या टप्प्याचं उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फीत कापत मेट्रोचं उद्घाटन। मंत्री प्रताप सरनाईक, महापौर रितू तावडेंचीही उद्घाटनावेळी उपस्थिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईकांचा एकाच गाडीतून प्रवास। काशीगाव ते दहिसर मेट्रोच्या उद्घाटनावेळी एकाच गाडीतून प्रवास। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीत शुभारंभ। जर्मनीहून आणलेल्या टीव्हीएस मशीनद्वारे प्रकल्पाचा शुभारंभ। प्रकल्पामुळे ठाणे बोरिवली अंतर तासाभरानं कमी होणार। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा। मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीतून अधिकाऱ्यांना आदेश। एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत करण्याचे आदेश। अवकाळी पावसानं फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या मदतीनं लढवली होती। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर काँग्रेस निवडणूक लढवण्याचा अधिकार या पवारांच्या वक्तव्याशी सहमत असल्याची ही प्रतिक्रिया। पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे। याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही। त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा। महाराष्ट्र काँग्रेसची पार्थ पवारांवर जहरी टीका। पार्थ महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची काँग्रेसची टीका। पार्थ पवार यांच्यावर टीका करताना कृतघ्न असा उल्लेख। भाषणही न येणाऱ्यांना काँग्रेसच्या डाऊनफॉलबाबत बोलणं जास्त झालं। काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हल्लाबोल। काँग्रेसला उतरती कळा लागली। घराणेशाहीमुळे काँग्रेस कमकुवत झाल्याचा नवनाथ बन यांचा आरोप। कार्यकर्ते आणि नेत्यांपेक्षा काँग्रेसमध्ये घराणेशाहीला महत्त्व असल्याची बन यांची टीका। जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकीमध्ये काँग्रेसची अवस्था काय झाली हे बघा। काँग्रेसचा डाऊनफॉल हा राहुल गांधीमुळे झालाय, नाना पटोलेंमुळे झालाय, विजय वडेट्टीवारांमुळे झाला, हर्षवर्धन सपकाळांमुळे झाला आणि कार्यकर्ते सोडून नेत्यांचाच उदो करणं हे काँग्रेसचं धोरण आहे। बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीवरून मवियात गोंधळ। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये मतभेद असल्याचा नवनाथ बन यांचा दावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या बोलतात।